नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रावरती। आज देखील शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव याची जी सुनावणी आहे, शिवाय आमदार अपात्रतेचा जो विषय आहे त्याची जी सुनावणी आहे ती सुरू आहे। म्हणजे दुपारी 2 वाजता ही सुनावणी सुरू झालेली आहे। मात्र या सुनावणी दरम्यान त्या केसवरती परिणाम टाकणारे विविध अजून कोर्ट केस आहे, ज्याचा संदर्भ हा सातत्याने युक्तिवाद करताना हा मांडला जातो, समोर आणला जातो। मग त्यामध्ये सादिक अली प्रकरण असेल किंवा समाजवादी पार्टी आणि जनता दलचा एक संदर्भ असेल किंवा एक सुभाष देसाई नावाची एक केस आहे, ती केसचा संदर्भ असेल। म्हणजे असे युक्तिवाद करताना वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते सुनावणी दरम्यान चर्चेत येतात आणि आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये या केस संदर्भात त्याची लिंक ही कशी जोडली जाते, सुनावणी दरम्यान तो संदर्भ कसा मांडला जातोय हे देखील आपण पाहतोय आणि विविध व्हिडिओमध्ये मांडतोय। मात्र या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली जो सुभाष देसाई यांची जी केस आहे, जी 2022-23 दरम्यान चर्चेत होती, त्याची देखील एक पडसाद कशा प्रकारे या युक्तिवादा दरम्यान पडतायत, सांगण्यात येत आहेत, ते देखील जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं। त्यामुळे ही स्पेसिफिक व्हिडिओ जी आहे ती आपण त्या सुभाष देसाई या केसच्या माहिती संदर्भात करतोय। आता युक्तिवादामध्ये या केसचं महत्त्व काय आहे, ठाकरेंसाठी हे संदर्भ कसे फायदेशीर ठरतायत, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। आणि दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला, कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर एकूण आपण अगोदर या केसची, सुभाष देसाई या केसची पार्श्वभूमी काय आहे ते जाणून घेऊया। तर 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारची जी आहे ती स्थापना झाली होती। उद्धव ठाकरे हे या MVA मध्ये मुख्यमंत्री होते। मग जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केलं आणि ते गुजरातला आणि नंतर गुवाहाटीला जाताना पाहायला मिळाले होते। त्यामुळे सरकार जे आहे ते अस्थिर झालं महाराष्ट्राचं। राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना विश्वासदर्शक प्रस्ताव जो आहे तो आणण्याचा निर्देश दिला आणि मग उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला। त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि भाजप सोबत त्यांनी सरकार स्थापन करताना आपण पाहिलेलं आहे। आता सुभाष देसाई जे शिवसेना नेते आहेत, ठाकरे गटाचे नेते आहेत, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात या संपूर्ण प्रकरणावरती याचिका दाखल केली होती। यात राज्यपालांचे निर्देश जे आहेत ते, सभापतींचे काही निर्णय जे होते आणि आमदार अपात्रतेबाबत जे आहे ते प्रश्न उपस्थित केले आणि त्याचीच ही संपूर्ण केस। आता या संपूर्ण केसला मग सुभाष देसाई केस म्हणून ओळखलं गेलं। आता याचे संदर्भ हे अजूनही 2026 मध्ये देखील दिले गेलेत, ते आपल्याला पाहायला मिळतात। ही जेव्हा सुनावणी पार पडते तेव्हा या सगळ्याचे संदर्भ वापरले जात आहेत। मग नेमका हा विषय काय आहे हेच आपण आता जाणून घेतोय। तर 11 मे 2023 ला या केसचा एक निकाल आला आणि त्याचे मुख्य मुद्दे जे आहेत ते आता आपण जाणून घेऊ। 5 न्यायाधीशांसमोर या केसचा निकाल लागला होता। मुख्य न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण केस जी आहे ती पार पडली होती। आता निकालाचे मुख्य मुद्दे आहेत की या केसमध्ये ठाकरे आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले जे 2 गट होते आणि पक्षांतर बंदी जो कायदा होता त्यानुसार अनुसरून ही चर्चा जी आहे ती सुभाष देसाई या केसमध्ये झालेली आहे। राज्यपाल यांची भूमिका त्यावेळेला योग्य होती का यावरती देखील चर्चा ही कोर्टामध्ये झाली। म्हणजे पुरेसे वस्तुनिष्ठ आधार नसताना बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले का, हा प्रश्न जो आहे तो कोर्टामध्ये उपस्थित करण्यात आला होता आणि त्या निर्णयावरती, म्हणजे राज्यपालांनी जे बहुमत चाचणीसाठी बोलावण्यात आलं होतं सरकारला, तो निर्णय योग्य होता का यावरतीच महत्त्वपूर्ण टीका जी आहे ती कोर्टाने केली होती। म्हणजे निर्णयात त्रुटी होत्या हे निरीक्षण तेव्हा कोर्टाने नोंदवलं होतं। आता राज्यपालांनी राजकीय पक्षाच्या अंतर्गत हस्तक्षेप करायला नको होता हे देखील एकूण मत जे आहे ते निर्माण झाले या प्रकरणामध्ये। आता याच केसमध्ये ठाकरेंना मुख्यमंत्री पद देता येणार नाही हे देखील ठरलं। ठाकरेंनी बहुमताची जी चाचणी होण्या अगोदरच राजीनामा दिला होता तो त्यांना नंतर बॅकफायर झाला। त्यांनी स्वतःहून मुख्यमंत्री पद सोडलं हे म्हणण्यात आलं आणि त्यामुळे ठाकरेंचं सरकार जे आहे ते पुन्हा येऊ शकलं नाही। तेच सुभाष देसाई यांच्या केस अंतर्गत घडलेलं। आता आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय जो आहे तो घेण्याचा अधिकार कोणाचा होता हा देखील महत्त्वाचा मुद्दा या चर्चेदरम्यान घडलेला। म्हणजे ज्यात विधानसभा अध्यक्षांनीच हा निर्णय घ्यायला हवा होता आणि घेतला पाहिजे हे देखील या केसमध्ये स्पष्ट करण्यात आलं आणि हा निर्णय
जो विधानसभा अध्यक्षांच्या पटलावरती आलेला तो लवकरात लवकर याचे जो सोक्षामोक्ष आहे तो लावण्याचे देखील निर्देश जे आहेत ते कोर्टाने दिले होते। पुढे याचाच भविष्याशी संबंध येतोय, तो 2026शी येतोय आणि तो कसा येतोय हे देखील आता आपण पाहूया। तर ठाकरे गटाचे वकील ज्येष्ठ नेते विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोग विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावरती मग जोरदार प्रहार केला। म्हणजे जेव्हा ही केस आली त्यानंतर ही केसमध्ये सांगितलं गेलं की हा निकाल जो आहे तो अध्यक्षांनी लावायचा आहे। मग जे काही पुढे घडलं की अध्यक्षांनी जे आमदार आहेत ते अपात्रता केले नाही, म्हणजे शिंदे गटाचेही केले नाही आणि ठाकरे गटाचेही केले नाही, त्यामध्ये पक्षचिन्ह आणि नाव हे देखील मग त्यानंतर एकूण शिंदे सेनेला गेलं। मग या संपूर्ण प्रकरणामध्ये आता जोरदार टीका जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये सुभाष देसाई केसचा देखील एकूण संदर्भ या कारणामध्येच होतो, कारण की पुढे हे जे काही निर्णय घ्यायचे तो अधिकार जो आहे तो अध्यक्षांना देण्यात आला होता आणि आता त्यावरती 2026 मध्ये आत्ताच्या सुनावणी दरम्यान टीका होते। तर यामध्ये प्रहार करताना आता कपिल सिब्बल एकूण काय म्हणतायत तर बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागण्यापूर्वी खरी शिवसेना कोणाची हे ठरवणं पूर्णपणे बेकायदेशीर होतं। हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मांडण्यात आलेला आहे। शिवाय आधी अपात्रतेचा निर्णय घ्या आणि त्यानंतरच पक्षाचा मालकीचा दावा ठरवा, अशी ठाम भूमिका जी आहे ती ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मांडलेली आहे। आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालेल्या मान्यतेवर आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर देखील थेट प्रश्नचिन्ह हे उपस्थित केले जात आहेत। मंगळवारी झालेल्या सुनावणीत सिब्बल यांनी सुभाष देसाई खटल्याचा निकालाचा संदर्भ देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवरती देखील प्रश्न उपस्थित केलेले आहेत। म्हणजे एकूण त्यांनी जे 10व्या अनुसूचीनुसार जे काही निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे का, हा प्रश्न सुभाष देसाई केस नंतरचा जो काही निर्णय अध्यक्षांनी दिलेला आहे त्यानंतर त्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे का, आता हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायाधीश जयमल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे सध्या बाजू मांडतायत। जर बंडखोर आमदार अपात्र ठरले तर त्यांच्या विधिमंडळातील संख्याबळाचा विचारच करता येणार नाही असं देखील एकूण म्हणता येत आहे आणि सुभाष देसाई प्रकरणातील निकालाचा स्पष्ट दाखला देत सिब्बल म्हणतायत की विधिमंडळ पक्षातील फूट म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टीज जी स्प्लिट झालेली आहे, म्हणजे मूळ राजकीय पक्षातील फूट नाही आहे, मात्र निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी राजकीय पक्ष आणि विधिमंडळातील संख्याबळ यांची चुकीची सांगड घालत कायद्याचा मूलभूत अर्थच बदलून टाकला, असा आरोप जो आहे तो कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये केलेला आहे। म्हणजे सुभाष देसाई या केस अंतर्गत अध्यक्षांकडे सगळे अधिकार जे आहेत ते देण्यात आले होते, मात्र पुढच्या काळामध्ये अध्यक्षांनी नीट चाचपणी केली नाही आणि त्यानंतर जो पक्ष जो आहे किंवा अपात्रतेचा निर्णय हा अगोदर व्हायला हवा होता, नंतर तुम्ही पक्षचिन्ह आणि जे पक्षाचं नाव आहे ते नंतर द्यायला हवं होतं, पण तसं झालं नाही आणि त्या अगोदरच चिन्ह आणि पक्ष हे देण्यात आलं। मग जो 10व्या अनुसूचीनुसार मग बरोबर निर्णय घेतला गेला का, याला एवढा लांबता ठेवणं गरजेचं होतं का आणि त्या अगोदरच पक्ष देणं हे योग्य होतं का, हे प्रश्न याच केस नंतर आता संलग्न उभे राहत आहेत। आता पुढे विधानसभा अध्यक्षांचे निर्णय हे कसे बेकायदेशीर होते हे देखील आता मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे। म्हणजे ज्या सुभाष देसाई केस अंतर्गत जे अध्यक्ष होते त्यांना निर्णय देण्याचा अधिकार दिला, त्या अधिकारांवरतीच आणि एकूण त्यांच्या निर्णयावरतीच पुढे प्रश्न उपस्थित राहत आहेत। विधानसभा अध्यक्षांनी 10 जानेवारी 2024 रोजी अपात्रतेच्या याचिका ज्या आहेत ते फेटाळून शिंदे गटाला विधानसभेतील बहुमताच्या आधारे खरी शिवसेना मानलं। अध्यक्षांच्या या निर्णयावर आक्षेप घेताना सिब्बल म्हणाले की अध्यक्षांनी 2018 मधील शिवसेनेच्या पक्ष घटनेकडे दुर्लक्ष केलं, आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर अतिक्रमण केलं। 2018ची एक पक्ष घटना जी आहे ती प्रत्यक्ष रचनेशी सुसंगत नाही, हा अध्यक्षांचा निष्कर्ष संविधानाच्या 10व्या अनुसूचीशी विसंगत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे जी 2018ची घटना आहे ती तुम्ही मान्य करत नाहीये, ती तुम्ही निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नाहीये, हे सगळं तुम्ही म्हणतायत आणि त्या आधारावरती म्हणजे ज्या 2018च्या घटनेवरती लोक जे आहेत ते मंत्री झाले, आमदार झाले आणि असं असताना देखील तुम्ही ती 2018ची घटना ही नाकारता, तुम्ही त्याचा अभ्यास करत नाही आणि तरी देखील तुम्ही निर्णय घेताय, हा जो प्रश्न आहे तो उपस्थित करण्यात आलेला आहे। राहुल नार्वेकर यांचा निर्णय त्यामुळे चुकीचा असल्याचं स्वतः कपिल सिब्बल सांगतायत। एकूण आता यावरती राहुल नार्वेकर यांनी देखील वक्तव्य केलेलं आहे, कायद्याच्या चौकटीतच मी निर्णय दिलेला आहे, त्यामुळे यावरती मी काही भाष्य करणार नाही। आणि कपिल सिब्बल
हे काही न्यायमूर्ती नाही आहेत, ते आरोप करणारच, ती त्यांची बाजू मांडणारच, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते सध्या अध्यक्षांच्या बाजूने आणि एकूण शिंदे गटाच्या बाजूने येत आहे. आता कपिल सिब्बल यांनी सुनावणीत सुभाष देसाई खटल्याचा संदर्भ देताना तत्कालीन सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घटनापीठाने शिवसेना पक्षाबाबत महत्त्वाचा निर्वाळा दिला होता हे देखील सांगितलं. भरत गोगावले यांची व्हीप म्हणून नियुक्ती देखील बेकायदेशीर ठरवली होती. घटनापीठाने आपल्या निकालात स्पष्टपणे काही गोष्टी नमूद केल्या असतानाही विधानसभा अध्यक्षांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असल्याचा दावा सिब्बल यांनी केलेला आहे. म्हणजे ते म्हणतायत हे जेव्हा कोर्टाने म्हटलं होतं की भरत गोगावले यांचा व्हीप मानू शकत नाही, तरी देखील त्यांचा व्हीप का मानला गेला, मग हे चुकीचं होतं, हे देखील एक बाजू जी आहे ती सध्या कपिल सिब्बल हे आत्ताच्या सुनावणीमध्ये मांडताना पाहायला मिळतात. म्हणजे तुम्ही पहा की ही जी सुभाष देसाई केस आहे त्याचा किती संलग्न एक परिणाम जो आहे तो पुढच्या काळामध्ये देखील झालेला आहे आणि तेच कसे पडसाद उमटलेले आहेत आणि ते कसे चुकीचे आहेत हेच सांगण्याचा प्रयत्न हे कपिल सिब्बल अजूनही सुनावणी दरम्यान करतायत. आता घटनापीठाने आपल्या निकालात स्पष्टपणे काही गोष्टी नमूद केल्या असतानाही विधानसभा अध्यक्षांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात युक्तिवाद करत असताना खंडपीठाने सिब्बलांकडे प्रश्न करताना विधानसभा अध्यक्षांनी सुभाष देसाई खटला निकाल आल्यानंतर निकाल दिला होता का, हा देखील प्रश्न विचारलेला आहे. तर यावरती सिब्बल यांनी होकारार्थी प्रश्न दिलं, एक उत्तर दिलं. म्हणजे काय तर हे सगळं जो निर्णय दिलेला आहे राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय हा सुभाष देसाईचा जो खटला आहे तो पूर्ण झाल्यावरती देण्यात आला होता का, म्हणजे आम्ही स्टेटमेंट दिलेलं आहे तरी देखील असा निर्णय घेण्यात आला आहे का, हा प्रश्न कोर्टाने विचारला. तेव्हा कपिल सिब्बल काय म्हणाले, हो. तर त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं की हा जो खटला जो आहे देसाई यांचा जेव्हा झाला त्यानंतर हा निर्णय आलेला आहे, अशा प्रकारचं वक्तव्य हे कोर्टामध्ये करण्यात आलेले आहे. म्हणजे पुन्हा एकदा जेव्हा कोर्टाने काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याच्या विरोधात जाऊन निर्णय झालाय का, हा प्रश्न आता कोर्टामध्ये उपस्थित राहतोय. आता सध्या सुरू असलेली सुनावणी नेमकी कशी सुरू आहे हे देखील जाणून घेऊ. विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही बाजूंच्या आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका फेटाळली होती. म्हणजे कुणालाच अपात्र त्यांनी केलं नाही, ज्याला ठाकरे गटाने मग सर्वोच्च न्यायालयामध्ये आता आव्हान दिलेलं आहे. म्हणजे ही जी सुनावणी आहे की मग कुणालाही अपात्र नाही केलंय, ही जी सुनावणी आहे ती सध्या कोर्टामध्ये सुरू आहे. तसेच निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देऊन धनुष्यबाण चिन्ह दिल्याचा निर्णयाविरुद्ध देखील सध्या ही याचिका जी आहे ती सुरू आहे, ती प्रलंबित आहे. या सध्याच्या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल पुन्हा सुभाष देसाई निकालाचा दाखला देत युक्तिवाद करताना पाहायला मिळतात आणि त्याचेच संलग्न रेकॉर्ड्स हे ते युक्तिवादामध्ये मांडतात. आता पक्षाचा अधिकार जो आहे तो म्हणजे राजकीय पक्षाचा अधिकार हा जर विधिमंडळामध्ये फूट पडतोय तर बदलत नाही असं देखील मांडण्यात येत आहे. आणि या खटल्याचा निकाल हा त्यामुळेच भविष्यातील राजकारणावरती देखील परिणाम करणारा असणार आहे. सुभाष देसाई यांच्या केसचा, यांच्या खटल्याचा हा परिणाम जो आहे तो पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता युक्तिवाद तर सुरू आहे, पाहण्यासारखं असेल या केसमुळे काय पुढच्या काळामध्ये परिणाम होऊ शकतो. तुम्हाला यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच घडामोडी आणि अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.